वेलकम टू माय अनदर व्हिडिओ गाईज. तर आज आपण जातोय अशा मंदिरात ज्याचा संबंध डायरेक्ट पांडवांच्या काळातला आहे. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी या देवीची म्हणजे जीवदानी देवीची स्थापना केली होती आणि त्या 1400 पायऱ्या चढून आपण त्या मंदिरात पहिले जायचो. पण आता तुम्हाला माहिती आहे त्याची खासियत काय आहे. डायरेक्ट 5 मिनिटात आपण मंदिरात पोहोचू शकतो, कारण महाराष्ट्रामधली सगळ्यात पहिली फेनिक्युलर ट्रेन तिथे चालू झाली आहे आणि खरंच कुठलाच त्रास नव्हता. आपण डायरेक्ट एवढ्या पायऱ्या चढून तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवस डायरेक्ट पाय दुखायचे आणि आता काहीच त्रास नाही आहे. डायरेक्ट आपण मंदिरात पोहोचू शकतो 5 मिनिटात. पण आम्ही गेलो होतो संडेच्या दिवशी, त्याच्यामुळे तुफान गर्दी होती. ही माझी फ्रेंड आहे ज्योती आणि आम्ही दोघी मस्तपैकी फोटोजसाठी पोज देत होतो, कॅन्डिडवाले आणि व्हिडिओजसाठी. तर आम्ही दोघी मुद्दाम खोटं हसतोय. सगळ्यांनाच माहिती आहे लेडीज लोक असेच असतात. जेव्हा त्यांना फोटो काढायचे असतात तेव्हा ते खोटं हसू पण शकतात, रडू पण शकतात. आणि मग आम्ही दोघींनी अशा प्रकारे सगळे फोटो व्हिडिओ काढले आणि हे जीवदानी मातेच्या मंदिराच्या खाली आम्ही पायथ्याशी पोहोचलो होतो. थोडासा नाश्ता केला, कांदा भजी आणि गरम कांदा भजी आणि चटणी. हे ज्योती आणि ज्योतीचे मिस्टर निकुंज. आणि नंतर आम्ही निघालो होतो. ही बघा, ही फेनिक्युलर ट्रेन जी खाली येते आणि एका साईडनी वरती पण जाते. आम्ही त्या फेनिक्युलर ट्रेनच्या तिकीटसाठी लाईनीमध्ये उभे होतो आणि एवढी गर्मी झाली ना गाईज, काय सांगू. तुफान गर्मी होती आणि तुफान गर्दी पण होती, कारण संडे होता म्हणून. त्यांना दोघांना सांगत होते मी, हॅलो लक्ष द्या इकडे, मी व्हिडिओ काढते. बघा किती गर्दी होती. ही तर खूप कमी आहे पण त्याच्यापेक्षा पण जास्त गर्दी होती. आमची फेनिक्युलर ट्रेन आली, मग आम्ही बसलो त्याच्यामध्ये आणि आम्ही उभेच होतो, कारण आम्हाला बसायला जागाच नाही भेटली. म्हणून 4 जण आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलो आणि मग माझ्यासाठी बरंच झालं व्हिडिओ काढण्यासाठी. आणि खरंच सुंदर एवढा नजारा दिसत होता ना वरून, काय सांगू तुम्हाला. आम्ही सगळ्याचे फोटो व्हिडिओ तुम्ही बघा. आता ही फेनिक्युलर ट्रेन वरती गेल्यावर खाली किती सुंदर दिसतं, म्हणजे असं वाटतं ना की पूर्ण विरार दिसतं याच्यामधून. आणि अजून कुठल्या मंदिरांचे दर्शन, म्हणजे मंदिरं मुंबईच्या जवळ आहेत, प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. बघा किती सुंदर नजारा आहे. मग मी त्याच्यामध्ये मला राहवलंच नाही म्हणून मी स्वतःचा व्हिडिओ पण करून घेतला, कारण खूप छान सनलाईट येत होती, खूप छान नॅचरल लाईट्स येत होत्या. बघा तुम्ही व्हिडिओ किती छान येत होता. आणि त्याच्यामुळे आणि निकुंज मला विचारता, झाला का फायनली तुझा व्हिडिओ बनवून. आडवा कॅमेऱ्यात घ्यायचा, उभा कॅमेऱ्यात घ्यायचा, म्हणून मला हसायला आलं म्हणून मी हसत होती. बघा किती छान दिसतंय, पूर्ण विरार दिसतंय याच्यामधून. खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि अगदी तुम्ही कुठल्याही त्रासाशिवाय मंदिरात पोचताय. आणि मंदिरात तुफान गर्दी होती, पण आईचा चेहरा बघून एवढा आनंद होतो ना. आणि खरंच सांगू, ज्योती आणि मी खूप दिवसापासून विचार करत होतो की आम्हाला जायचंय जीवदानीला. हे आम्ही 4 जण पोज देऊन उभे होतो फोटोसाठी. यांना वाटलं मी फोटो काढते, पण मी काढत होती व्हिडिओ. पण म्हणतात ना, आईचं बोलवणं आल्याशिवाय आपण मंदिरात जाऊ शकत नाही. तर आम्ही मंदिरात जेव्हा आईचं बोलवणं आलं तेव्हा आम्ही जोड्याने मंदिरात गेलोय 4 जण पण. कारण आम्ही दोघी गर्ल्स ट्रिप करणार होतो, गर्ल्स सोलो ट्रिप जवळच्या जवळ. पण आमच्या देवीने सांगितलं नाही, जोडीनीच यायचं, म्हणून आम्ही जोडीने आलोय. नंतर हे काळूबाईचं मंदिर आहे वरती. दर्शन झाल्यावर तिथे पण आम्ही गेलो, तिथे पण आम्ही दर्शन केलं. आणि नंतर आम्ही दोघी छानपैकी नजारा बघत होतो खालचा. बघा तुम्ही पण, किती सुंदर वाटतं. खरंच आपलं मुंबई पण एवढं सुंदर आहे ना, ह्याची खात्री इथे आल्यावर होते. पण आधी तर आपण एवढे सगळे नजारे बघायला आपण गावाला जायला लागायचं आपल्याला. पण खरंच खूप सुंदर आहे विरार वसई पण. नंतर आम्ही खूप दमून भागून घरी आलो, थोडासा नाश्ता केला बाहेरच आणि मग घरी आलो. बाय. काळजी घ्या. फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.